नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या कथेला. बऱ्याच दिवसापासून रमा काकूचा डोळा अजयवर होता. ती त्याला सारखी निहाळत राहायची. अजय आता कॉलेजमध्ये गेला होता. त्याचं 11वीचं वर्ष होतं. तो दिसायला अतिशय सुंदर होता. गोरापान, गुबले गाल असलेला धष्टपुष्ट शरीराचा होता तो. आणि रमा काकू त्याला सारखी निहाळत राहायची. काही ना काही बहाणा करून ती त्याच्या अंगाशी लगट करायचा प्रयत्न करायची. अजयच्याही ते लक्षात यायचे, पण त्याला तसा त्याच्यातला काही अनुभव नव्हता. त्यामुळे तो स्वतःहून रमा काकूला काही करायचा नाही. पण रमा काकू मात्र हळूहळू त्याच्या अंगावरून हात फिरवायची, त्याच्या गालाची पप्पी घ्यायच्या, कधीकधी त्याच्या गालाला चावा घ्यायची. तो आता मोठा झाला होता, शहाणा झाला होता. त्याच्या दोन्ही मांड्यांचे मध्ये आता केस उगवले होते. त्याच्या काखेमध्ये देखील केस उघडले होते आणि कोवळे कोवळे मिसरूड त्याला आता फुटले होते. त्यामुळे तोही तारुण्यात आला होता. रमा काकूने त्याच्या अंगाला स्पर्श करताच त्याच्या अंगावर काटे उभे राहायचे. त्याला रमा काकूचा स्पर्श हवा हवासा वाटायचा आणि त्यालाही तिला प्राप्त करण्याची इच्छा होती. पण तो लहान असल्यामुळे त्याची हिंमत होत नव्हती. आणि मग असेच एका दिवशी तो कॉलेजमधून घरी आला होता. रमा काकूंनी त्याला बल्ब लावण्याच्या निमित्ताने घरी बोलवून घेतले आणि त्याला बल्ब लावण्यासाठी सांगत होती. अजय एका स्टूलवर उभे राहून तो बल्ब लावत होता. तसे रमा काकू त्याच्यासमोर उभी होती आणि त्याचा बाबूराव रमा काकूच्या बरोबर तोंडाजवळ पोहोचला होता. रमा काकूंनी त्याच्या पॅन्टवरूनच हळूच त्याच्या बाबूराव तोंडात घेण्याचा प्रयत्न केला. ती हळूवार तिच्या हाताने त्याच्या ठरलेल्या अवयवाला कुरवाळू लागली. तसा अजय थरथरू लागला. त्याला हा स्पर्श नवा होता. त्याला तो स्पर्श सुख देत होता, पण तरीही ती उत्तेजना त्याला नवीन होती. आणि मग आता काय करावे त्याला काही सुचत नव्हते. तशी रमा काकूंनी बराच वेळ त्याच्या पॅन्टवरूनच त्याच्या सामानाला कुरवाळले. तिने कदाचित त्याच्या अवयवाचे माप घेतले असेल, त्याची जाडी रुंदी पाहिली असेल आणि तिच्या लक्षात आले की हा आता पूर्णपणे प्रणयासाठी योग्य आहे हे तिने जाणून घेतले. त्यानंतर अजय खाली उतरला. त्याने बल्ब लावला आणि तो तिथून निघून गेला. आता त्याला आवेग सहन होईना म्हणून तो सरळ त्याच्या बाथरूममध्ये गेला आणि त्याने हाताने स्वतःला मोकळे करून घेतले. आणि मोकळे झाल्यानंतरही त्याला काही समाधान वाटत नव्हते. नंतर तो थोडा वेळ पलंगावर आडवा झाला आणि विचार करू लागला. रमा काकूने जेव्हा आपल्या ताठरलेल्या भागाला स्पर्श केला तेव्हा किती सुख मिळाले होते. आणि तिने जेव्हा तोंडाने हळूहळू आपल्या सामानाला चाखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला किती सुख मिळाले. पॅन्टमध्ये असताना देखील आपल्याला एवढे सुख मिळाले. आणि जर खरोखर तिने आपला अवयव खरंच तोंडामध्ये घेतला तर आपल्याला किती सुख मिळेल याचा विचार तो करू लागला. आणि मग असे करता करता एका दिवशी रमा काकूच्या नवऱ्याला कुठेतरी बाहेर गावाला 2 दिवसांसाठी जायचे होते. आणि रमा काकू अजयच्या घरी आली आणि अजयच्या आईला म्हणू लागली, 2 दिवसासाठी अजयला आमच्याकडे झोपायला पाठवा. मला एकटीला खूप भीती वाटते. एवढे मोठे घर आणि त्याच्यामध्ये मी एकटीच. भूतासारखे रात्रीला भीती वाटते आणि आता चोरांचीही भीती झाली आहे. त्यामुळे 2 रात्री तुम्ही अजयला माझ्याकडे झोपायला पाठवाल का? तशी अजयची आई म्हणाली, काही हरकत नाही. आणि मग रात्री अजय रमा काकूच्या घरी झोपायला गेला. रमा काकूने दार पक्क लावून घेतलं आणि हळूच तिने घरातील मोठी लाईट बंद केली आणि 0 बल्ब चालू केला. आता रमा काकूला आवेग आवरत नव्हता. अजय तिच्या घरी एकटा होता. अजय पलंगावर पडलेला होता. तशी रमा काकू त्याच्याजवळ गेली. तिने त्याचे चुंबन घेण्यासाठी सुरुवात केली आणि अजयही आता तिला प्रतिसाद देऊ लागला. तोही तिचे चुंबन घेऊ लागला. असा कोवळा लस ताजा तवाना मुलगा तिच्या हाताला लागला होता आणि त्याला पूर्णपणे कसे उपभोगून घ्यावे यासाठी ती प्रयत्न करत होती. नंतर तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या अंगावरील सर्व वस्त्र उतरवले. तिचा उघडा देह पाहताना अजय थरथरू लागला, कारण नागड्या महिलेचा असा उघडा देह त्याने पहिल्यांदाच पाहिलेला होता. तिच्या अंगावरील उभार, तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये आलेले केस पाहून तो थोडासा थरथरू लागला. तिचे भले
मोठे नितंब होते हे सर्व अजयने यापूर्वी कधीच पाहिले नव्हतं. तो मनातल्या मनात थोडा घाबरला होता आणि उत्तेजितही होत होता. मग रमा काकूने त्याच्याही अंगावरचे संपूर्ण वस्त्र उतरवले आणि त्याचं सामान तोंडात घेऊन ती जोरजोरात त्याला चोखू लागली. तसा अजय सुसारे सोडू लागला. थोडा वेळ रमा काकूनं त्याचा अवयव चाखला आणि ती उतानी पलंगावर झोपली आणि ती आता अजयला तिचा तो भाग चाखायला लावत होती. अजयला पहिल्यांदा ते नकोसे वाटले, किळसवाणे वाटले, पण तिने हळूच त्याचे मुंडके तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये दाबले. नंतर हळूहळू करून त्याने तिच्या त्या भागाला चाखायला सुरुवात केली. अजय त्याची जीभ आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करू लागला. तशी ती भाजरली पाणी तो मन लावून तिची चिमणी चाटत होता. असे करता करता त्याने तिचा संपूर्ण भाग चाटून काढला. नंतर आता रमा काकू पूर्णपणे उत्तेजित झाली होती आणि अजय देखील ताठरला होता. नंतर रमा काकूने तिचे दोन्ही पाय वर केले आणि त्याचं कडक झालेलं सामान स्वतःच्या हाताने स्वतःच्या आतमध्ये प्रविष्ट करून घेतलं आणि ती त्याला झटके द्यायला सांगत होती. अजय जोरजोरात झटके देत होता. तो तरुण होता, उत्साही होता आणि 2-4 झटक्यातच तो ओसरला. पण रमा काकूचा आवेग काही ओसरत नव्हता. तिने 2-4 मिनिट त्याची वाट पाहिली आणि पुन्हा ती त्याच्या सामानाला चाखू लागली. तसेच पुन्हा त्याचा अवयव ताठ झाला आणि पुन्हा तिने त्याचा अवयव स्वतःमध्ये सामावून घेतला. आता अजय जोरजोरात तिला झटके देत होता तरी रमा काकू स्वर्गसुख उपभोगत होती. आता अजय काही थांबत नव्हता आणि रमा काकू मोठ्या उत्साहाने, मोठे आनंदाने स्वर्गसुख खूप उपभोगत होती. ती त्याला जोरजोराने झटके द्यायला सांगत होती आणि तोही जोरजोराने झटके देत होता. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालत राहिला आणि मग रमा काकू तृप्त झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूचे एक एक थेंब खाली पडले. तसा अजयही ओसरला, त्याचा दुसरा आवेग ओसरला. त्यानंतर रमा काकूने त्याचे चुंबन घेतले आणि ती त्याला घट्ट मिठी मारून काही वेळ तसेच पडून राहिली. तिची वाटी त्याने पाण्याने भरून वाहत होती. त्यानंतर रात्रभर त्यांचा हा खेळ चालू राहिला. रमा काकूला अजय उपभोगत होता, स्वर्गसुख अनुभवत होता. हे सर्व सुख त्याला पहिल्यांदा मिळत होते आणि त्या सुखाचा तो मनसोक्तपणे आनंद घेत होता. त्यांचा हा खेळ चालू राहिला. त्यानंतर दुसऱ्या रात्री देखील त्यांचा हा प्रणय असाच चालू राहिला. रमा काकूने त्याच्या हातून चांगले ठोकून घेतले. ती समाधानी झाली होती आणि आता रोज तिला अजयचा उपभोगायला मिळत होते. असा तरुण मुलगा आपल्याला मिळाला म्हणून ती खूप आनंदात आणि खुशीत होती. त्यामुळे ती अजयला हवं ते सर्व पुरवत होती. त्याला पैसा, अडका जे काही लागले ते देत होती. तिचे फक्त एवढे म्हणणे होते की तू मला खुश ठेव आणि अजयला देखील खूप समाधान मिळत होते. इकडे तिकडे दुसऱ्या मुलींच्या मागे लागण्यापेक्षा रमा काकू दिसायला खूप सुंदर होती आणि तिची चिमणी देखील खूप सुंदर होती. तिच्या चिमणीला ठोकताना त्याला एक वेगळीच मजा येत होती. अशा प्रकारे दोघेही तृप्त होत होते.